अतिवृष्टीमुळे वाया गेलेली पिके, बँकेच्या कर्जाचे वाढलेले ओझे याला कंटाळून दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथील वृद्ध शेतकऱ्याने गळफास घेत मृत्यूला कवटाळले। चंद्रकांत माळगे वय 80 असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे। निसर्गाच्या अवकृपेमुळे वडिलांनी लक्ष्मी दिवशीच संपवलेल्या जीवन यात्रेमुळे मुलगा लक्ष्मणसह माळगे कुटुंबीय पोरके झाले आहे। चंद्रकांत माळगे यांना लक्ष्मण हा एकुलता मुलगा होता। त्यांचे नावे 3 एकर जमीन होती। त्यामध्ये त्यांनी उडीद, मूग, कांदा या पिकांची पेरणी केली होती। मात्र अतिवृष्टीमुळे शेतात साचलेल्या पाण्यात पिके बुडाल्याने सारे होत्याचे नव्हते झाले। तर 2 वर्षांपूर्वी काढलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाचे 1,80,000 रुपयांचे कर्ज थकीत होते। त्यामुळे चंद्रकांत यांना वाया गेलेली पिके, बँकेच्या कर्जाचे ओझे याची चिंता सतावत होती। त्यांनी कुटुंबियांना ते बोलूनही दाखवले होते, मात्र ते जीवनच संपवतील हे त्यांच्या मुलासह कुटुंबियांच्या ध्यानीमनीही नव्हते, असे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले। माझं नाव बसवेश्वर विश्वनाथ करपे। काल शेताला मुलगा जाऊन सोडला शेतात, परत संध्याकाळी घरी आला मुलगा। सकाळी गेल्यानंतर बघतो तर वडील आत्महत्या करून घेतले। तर काय कारण आहे आत्महत्येचं? कारण म्हणजे शेतामध्ये पाणीच पाणी उभारले ना, सोयाबीन, तूर, उडीदमध्ये कांदा, आणि लोकांचे 4 पैसे देणं आहे 2.5 ते 3 लाख। हे कसं होईल म्हणून त्यांनी आत्महत्या करून घेतली। पैसे सावकाराकडून घेतलेत का बँकेकडून घेतले? बँकेकडून घेतले। किती एकर जमीन होती? 3 एकर जमीन आहे। काय पेरलं? उडीद, सोयाबीन आणि मूग सगळं पाण्यात गेलं? पाण्यात गेलं। पंचनामे झाले? हो, चालू आहे। काय मागणी काय शासनानं काय आहे मदत करावी हीच अपेक्षा आमची। मी नागनाथ रेवणशेठ माळगे, राहणार मुस्ती। आमचे चंद्रकांत गुरुपदप्पा माळगे काल सकाळी शेताला गेले होते, म्हणजे शेताकडे बघण्यासाठी गेल्यानंतर तिथं सगळीकडे पाणी दिसायला त्यांच्या वावरामध्ये। तिथं उडीद होतं, मूग होतं, परत कांदे होते। हे पिकाला बघून त्यांनी मानसिक त्रास करून घेतल्यावर मी संध्याकाळी आमचं भाऊ घरला आल्यानंतर पत्र्या शेडमध्ये एका वाशाला दोरी गुंडाळून आत्महत्या करून घेतली पाहिजे। शेतामध्ये उडीद आहे, तूर आहे, मूग आहे, कांदा आहे। अतिवृष्टी पाऊस लय भयानक झाले आमच्याकडे। पंचनामे झाला नाही? पंचनामा झालाय, पंचनामा चालू आहे अजून। लोकांचे 4 पैसे द्यायचे, ते उसण्यावर घेतलेले असते। ते उसने कुणाकडून 10-5 असं 2-2.5 लाख रुपये द्यायचे होते लोकांना। ते कसं द्यायचं आणि पुढचा संसार कसं चालवायचं म्हणून त्यांनी कंटाळून हे करून घेतली। किती मुलं होते? काय? त्यांना 1 मुलगा 1 मुलगी आहे। त्या मुलाला 2 मुलगी आणि 1 मुलगा आहे। ते टोटल 7 जणांचं कुटुंब आहे। काय मागणी आता? काय शासन काय तर मदत करावी।